26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत राज्यातल्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 34 सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित केलं आहे। बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या आवरगावचे सरपंच अमोल जगताप यांनाही हे निमंत्रण प्राप्त झालं आहे। आवरगाव ग्रामपंचायतीला आतापर्यंत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्यस्तरीय पुरस्कार, आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार, आबासाहेब खेडकर स्वच्छालय व्यवस्थापन राज्यस्तरीय पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत। त्या दिनानिमित्त होणारा परेड आणि ध्वजारोहण हे आपल्या भारत सरकारचा सर्वोच्च ठिकाणी होणारा कार्यक्रम आणि सर्वोच्च कार्यक्रम आहे। त्यामध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये एक चांगलं उल्लेखनीय काम केलेलं आहे। ग्रामपंचायतचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे। वेगवेगळे पुरस्कार ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही प्राप्त केलेले आहेत। सर्व प्रकारच्या सुविधा आम्ही गावासाठी या ठिकाणी उभा केलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक सुविधामध्ये आम्ही सातत्य ठेवलेलं आहे। या ठिकाणी गाव ग्रीन आणि क्लीन म्हणजे स्वच्छ आणि सुंदर व हरित गाव या ठिकाणी आम्ही निर्माण केलेलं आहे। हे सर्व काम पाहून आम्हाला या ठिकाणी भारत सरकारने आमंत्रित केलं आणि हे आमंत्रित करून आमचा जो सन्मान वाढवला आहे, त्यामुळे पुढल्या काळामध्ये पुढील कार्यासाठी आम्हाला नक्कीच मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल व यानंतर आम्ही देश पातळीवर आमच्या गावाचं नाव लौकिक करू हा आम्हाला आत्मविश्वास निर्माण झाला आहे।